आणि इथं युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जमा करून राहिला आणि पोलीस लोक वर्दीत लाजा नाही वाटत तुम्हाला? युवक काँग्रेसने पकडता, चला रे गाडी बसा माझ्या इथं नाही कामगार तुमच्या नजरेत. आता पकडा मग, तुम्हाला पकडायचं असेल तर. मग कशासाठी इथं मतदान झालं ते दिसत नाही तुम्हाला? इथं चोऱ्या होऊन राहिल्या ते दिसून नाही राहिले तुम्हाला? हे पोरं पकडून राहिले, एवढे घाबरू टाका तुम्ही, एवढे वर्दीचे तुम्ही दम आणून राहिले. चला कायचा छान काढले नाही काय तुम्हाला बघून द्याले तुम्ही. त्यांना घेऊन आले. मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पोलिसांसोबत आम्ही घाबरत नाही. पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नये. तिथं अमरावतीमध्ये संजय खोडकेंनी जी दादागिरी चाललेली आहे, जसं महानगरपालिकेमध्ये जागा त्यांना ती खुली जागा हडपायची होती, तसं एपीएमसीची पण खुली जागा त्यांना हडपायची आहे. त्यांचं लक्ष पूर्ण जागांवर आहे. जागा कशा ताब्यात येतील, आपण त्याच्यावर व्यापार कसा करू, आणि त्या हिशोबानं नवरा बायको राजकारण करतायत. हा महानगरपालिकेची अवस्था एकदम खराब आहे. त्या ठिकाणी लक्ष न देता आता एपीएमसीच्या जागेवर त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून तोडफोड करायचा प्रयत्न करताय. बरं, माझं म्हणणं आहे की तुम्हाला काय करायचंय करा, पण युवक काँग्रेसचा अध्यक्ष, विधानसभेचा, एनएसयूआयचा जिल्ह्याच्या अध्यक्षाला जर तुम्ही ताब्यात घ्याल आणि दडपशाही कराल तर त्या दडपशाहीबांना आम्ही घाबरणारे नाही. आदरणीय अजितदादा घाबरू शकतात आणि सत्तेत जाऊ शकतात. आदरणीय शिंदे साहेब घाबरू शकतात, सत्तेत जाऊ शकतात. आणि जे आत्ताही फुटून जात आहेत त्यांच्या काही 22 कोटी वगैरे वगैरेच्या विषय आहेत, ते घाबरून तिथं जात आहेत. आम्ही घाबरणारे नाही. आम्ही शेतकरी लोक आहोत. आम्ही आहोत फील्डमध्ये. आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत. मी गेले, मला कळलं नजर कैदमध्ये ठेवलेलं आहे. मी गाडीत बसून आणली. मी पोलिसांना म्हटलं तुम्हाला काय करायचं ते गणेरीवाल लेआउटमध्ये या आणि घ्या. करतो का तुम्हाला जे काम करायचं ते करत नाही तुम्ही लोक, म्हणजे नाही करायचं ते करतात. चला रे गाडीत बसा, चाल व्हायरल कर व्हायरल. अरे व्हायरल करा. हे वर्दीवाले माझे युवक काँग्रेसचे पोरं पकडून राहिले इथे. कुठं रे तू? आंघोळ पांघोळ सोडली इथं बोलून राहिलाय. काय काम असेल तर पकडा बरं तुम्ही आपल्याला. नजर कैदेत पोरांना ठेवा, कार्यकर्त्यांना नाही. चला व्हायरल करा ते सगळं. या फडणवीसच्या या महाराष्ट्रामध्ये आणि संजय खोडकेला एवढा ऊत आलेला आहे पॉवरचा, तर काम करून दाखव मला शहरामध्ये. तिथे तर ठेकेदारी करून राहिला मायबीन, तिथं ठेकेदाराला घेऊन पैसे जमा करून राहिला आणि इथं युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जमा करून राहिला आणि पोलीस लोक वर्दीत लाजा नाही वाटत तुम्हाला? युवक काँग्रेसने पकडता, चला रे गाडी बसा माझ्या. ह्याला व्हायरल करा हे सारा. नजर कैदेत